गौतम बुद्धांनी पूजा पाठ करायला विरोध का केला? जर फक्त पूजा करून माणसाचं दुःख संपलं असतं तर जगात एकही गरीब, दुःखी किंवा त्रस्त माणूस उरला नसता. मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी एक असा महापुरुष जन्माला आला ज्याने देव, धर्म, जात, कर्मकांड आणि अंधश्रद्धेवर असे प्रश्न विचारले की संपूर्ण समाज हादरून गेला. तो महापुरुष म्हणजे गौतम बुद्ध. त्या काळात लोकांना वाटायचं मोठे यज्ञ केले, मंत्र म्हटले, देवाला सोनं चांदी अर्पण केलं की पाप धुतलं जातं. पण बुद्ध म्हणाले, तुमचं दुःख देव नाही संपवणार, तुमचं दुःख तुमचं मन आणि तुमची कर्म संपवतील. आणि म्हणूनच गौतम बुद्धांनी पूजापाठ, अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना विरोध केला. पण प्रश्न असा आहे, बुद्ध देवाच्या विरोधात होते का? त्यांनी मंदिराचा विरोध केला का? आणि जर पूजा चुकीची असेल तर मग खरा धर्म काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गौतम बुद्धांनी पूजापाठाला विरोध का केला आणि त्यांच्या विचारांनी संपूर्ण जग कसं बदलून टाकलं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी बुद्धांचा एक असा संदेश आहे जो तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. मित्रांनो, आज आपण ज्या काळात जगतो त्या काळात माहिती मिळवणं खूप सोपं आहे. पण बुद्धांच्या काळात परिस्थिती वेगळी होती. लोक अशिक्षित होते. धर्माच्या नावावर भीती दाखवली जायची आणि लोकांना सांगितलं जायचं, जर पूजा केली नाही तर देव रागावेल, जर यज्ञ केले नाही तर पाप लागेल, जर ब्राह्मणांना दान दिलं नाही तर स्वर्ग मिळणार नाही. अशा सर्व भयंकर गोष्टी म्हणजे धर्माच्या नावावर प्राण्यांची हत्या केली जायची. मोठमोठे यज्ञ होत होते, शेकडो जनावरं मारली जायची. लोकांना वाटायचं की हे केल्याने देव खुश होतो. पण बुद्धांनी विचारलं, जर देव दयाळू असेल तर त्या निरपराध प्राण्यांची हत्या कशी आवडेल? हा प्रश्न त्या काळात खूप मोठा होता, कारण बुद्धांनी थेट परंपरेला आव्हान केलं होतं. गौतम बुद्ध म्हणाले, माणसाच्या दुःखाचं कारण देवाचा राग नाही तर माणसाची तृष्णा, लोभ आणि अज्ञान आहे. ही गोष्ट लोकांसाठी नवीन होती, कारण त्या काळात लोक प्रत्येक गोष्टीसाठी देवाला जबाबदार मानायचे. घरात समस्या आली, देव रागावला. पैसे कमी पडले, पूजा कमी झाली. आजारी पडला, पाप केलं. पण बुद्धांनी सांगितलं, तुमच्या विचारांमुळे तुमचं जीवन तयार होतं. जर मन रागाने भरलेलं असेल तर पूजा करून काही फायदा नाही. जर मन लोभाने भरलेलं असेल तर मंदिरात जाऊनही शांती मिळणार नाही. बुद्धांच्या मते खरा धर्म म्हणजे चांगले विचार, चांगले कर्म, दया, करुणा, संयम, सत्य. ते म्हणायचे, 1000 वेळा मंत्र म्हणण्यापेक्षा एकदा प्रेमाने बोलणं अधिक श्रेष्ठ आहे. मित्रांनो, बुद्ध हे जगातील असे महान विचारवंत होते ज्यांनी लोकांना सांगितलं, कोणतीही गोष्ट अंधपणाने मानू नका. कल्मसूत्रमध्ये म्हणतात, बुद्ध फक्त परंपरा आहे म्हणून कोणतीही गोष्ट खरी मानू नका. कोणीतरी मोठा माणूस सांगतो म्हणून मानू नका. स्वतः विचार करा, स्वतः अनुभव घ्या. कल्पना करा, 2500 वर्षापूर्वी एका व्यक्ती लोकांना सांगत होता, प्रश्न विचारा. हे किती मोठं क्रांतिकारी होतं, कारण त्या काळात प्रश्न विचारणं म्हणजे धर्माचा अपमान मानला जायचा. पण बुद्धांना सत्य हवं होतं, आंधळा विश्वास नाही. हा प्रश्न आजही लोक विचारतात. सत्य हे आहे की बुद्धांनी देव आहे की नाही यावर जास्त चर्चा केली नाही, कारण त्यांच्या मते महत्त्वाचा प्रश्न हा नव्हता की देव आहे का नाही. महत्त्वाचा प्रश्न हा होता, तुमच्या मनात शांती आहे का? ते म्हणाले, जर मन द्वेषाने भरलेलं असेल तर देवाची पूजा करूनही काय उपयोग? जर मनात करुणा असेल तर तुम्ही आधीच योग्य मार्गावर आहात. म्हणून बुद्धांचा भर होता ध्यानावर, आत्मपरीक्षणावर आणि चांगल्या कर्मावर, पूजापाठावर नाही. बुद्धांनी मंदिरांना विरोध केला का? नाही, बुद्धांनी मंदिरांना विरोध केला नाही. त्यांनी विरोध केला अंधविश्वासाला, भीतीवर आधारित धर्माला, पैशासाठी चालणाऱ्या कर्मकांडाला. ते म्हणाले, जर मंदिरात जाऊन तुमचं मन शांत होत असेल तर जा, पण फक्त देवासमोर डोकं टेकावल्याने जीवन बदलत नाही. जीवन बदलतं विचार बदलल्याने, सवयी बदलल्याने, कर्म बदलल्याने. बुद्ध आणि ब्राह्मण यांच्यातील संघर्ष. त्या काळात समाजात जातीव्यवस्था खूप मजबूत होती. ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ मानायचे, पण बुद्ध म्हणाले, माणूस जन्माने मोठा होत नाही, कर्माने मोठा होतो. ही गोष्ट खूप लोकांना आवडली नाही, कारण बुद्धांनी सरळ समानतेचा संदेश दिला. त्यांनी गरीब, दलित, स्त्री या सर्वांना धर्मात समान स्थान दिले. हे त्या काळात खूप मोठं क्रांतिकारी पाऊल होतं. बुद्ध म्हणाले, मनच सर्व काही आहे. जर मन शांत असेल तर बाहेरचं जगही शांत वाटतं. पण जर मन बेचैन असेल तर किती पूजा केली तरी शांती मिळत नाही. म्हणून बुद्धांनी लोकांना ध्यान शिकवलं. ध्यान म्हणजे स्वतःकडे पाहणं,
स्वतःच्या रागाला ओळखणं, लोभाला समजून घेणं, भीतीला समोर जाणं. बुद्ध म्हणाले, स्वतःवर विजय मिळवणं 1000 युद्ध जिंकण्यापेक्षा मोठं आहे. मित्रांनो, बुद्धांनी कधी लोकांना घाबरवलं नाही. ते म्हणाले, मी सांगतो म्हणून माझं ऐकू नका. कल्पना करा, एक गुरु स्वतःच सांगतो आहे, माझ्यावरही विश्वास ठेवू नका. हेच बुद्ध महान बनतात. त्यांचा धर्म भीतीवर आधारित नव्हता, तो होता समजुतीवर, अनुभवावर, करुणेवर. आजही लोक अंधश्रद्धेत अडकले आहेत, भीती जगत आहेत, कर्मापेक्षा नशिबावर विश्वास ठेवतात. लोकांना वाटतं एक पूजा केली की सगळं ठीक होईल, पण बुद्ध सांगतात, जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलत नाही तोपर्यंत कधीच बदलणार नाही. जर तुम्ही रागीट असाल तर पूजा नाही तर संयम गरजेचा आहे. जर तुम्ही लोभी असाल तर मंत्र नाही तर समाधान गरजेचं आहे. जर मन अस्वस्थ असेल तर बाहेर देव शोधण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावणं गरजेचं आहे. मित्रांनो, एकदा विचार करा, जर माणूस रोज मंदिरात जात असेल पण घरी येऊन लोकांचा अपमान करत असेल तर त्या पूजेचा काय उपयोग? जर एखादा माणूस हजारो दिवे लावत असेल पण दुसऱ्याच्या आयुष्यात अंधार निर्माण करत असेल तर तो कसला धर्म? म्हणून बुद्ध म्हणाले, दुसऱ्याला दुःख देणारा धार्मिक असू शकत नाही. गौतम बुद्ध यांनी लोकांना देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांनी लोकांना भीतीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं, तुमचा उद्धार तुम्हालाच करावा लागेल. म्हणूनच बुद्ध आजही महान आहेत, कारण त्यांनी लोकांना विचार करायला शिकवलं. अंधश्रद्धा नाही तर जागृती दिली, भीती नाही तर शांती दिली. आणि म्हणूनच आज 2500 वर्षानंतरही गौतम बुद्धांचे विचार संपूर्ण जगाला दिशा देत आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बुद्धांचा कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त आवडला आहे. धन्यवाद.